दारू परवान्यावरनं आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींच्या पतींना दारुडे बनवण्याचं हे धोरण आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। देवेंद्र फडणवीस शिरसाटांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। राज्यात फडणवीस सरकार येताच उत्पन्न वाढीचे मार्ग वाढवण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे। महसूल वाढीसाठी मद्य धोरणात सरकारने बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे आणि सरकारच्या या आयडियावर विरोधकांनी निशाणा साधत जोरदार टीका केलेली आहे। आणि यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महसूल वाढवण्यासाठी दारू दुकानांचे परवाने वाढवा, महसुली तूट भरून काढण्यासाठी देशी उतारा, सरकारच्या आयडियावर विरोधकांची टीका, लोकाभिमुख योजनांवर झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी आता सरकारनं उत्पन्न वाढीचे मार्ग वाढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे। उत्पन्न वाढीसाठी मद्य धोरणात सरकारनं बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू केली आहे। सरकार येत्या काळात राज्यात दारू विक्रीचे परवाने देण्याची शक्यता आहे आणि या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या विदेशी दारूचे 1700 आणि देशी दारूचे 3500 परवाने आहेत। 1972 पासून सरकारनं नवीन दारू परवाने दिले नाही। दारू दुकान परवाने हस्तांतरणाचा एक व्यवहार 10 कोटींपर्यंत जातो। यामधून सरकारला अवघा 1 कोटींचा महसूल मिळतो। नवीन दारू विक्री परवाने दिल्यास सरकारला महसूल मिळेल। बियर शॉपीमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचाही प्रस्ताव आहे। सरकारच्या प्रस्तावित धोरणावर विरोधकांनी टीका केली आहे। सरकार जनतेला दारूड करतंय का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ही लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार, जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत। त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे। उद्धव ठाकरेंची सत्ता असताना नाईट लाईफचा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता। आता 31ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते। आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफ कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती, त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे यांचा पहिला प्रोग्राम होता। उत्पादन शुल्काच्या या प्रस्तावावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतलाय। मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही। महाराष्ट्रात दारू विक्रीबाबत सरकारची काही धोरणं आहेत। दारू विक्रीचे परवाने वाढवल्यास राज्यात दारूचा पूर वाहणार नाही, याची सरकार निश्चित दखल घेईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।